नमस्कार. द डीप ड्राईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट अज्युअरच्या AZ305 म्हणजेच डिझायनिंग मायक्रोसॉफ्ट अज्युअर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स या कोर्सबद्दल बोलणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर हे क्लाउड आर्किटेक्ट बनण्याचं एक ब्लूप्रिंट आहे. अगदी. ब्लूप्रिंट हा शब्द एकदम योग्य आहे. आज आपण हेच ब्लूप्रिंट उलगडून पाहणार आहोत. असं समजूया की आपल्याला एक मोठी भारी इमारत बांधायची आहे. हो, आणि अनेक जण क्लाउडला फक्त विटा आणि सिमेंट विकत घेण्यासारखं समजतात. पण आर्किटेक्टचं खरं काम फक्त साहित्य घेणं नाहीये. बरोबर. तर त्या साहित्याचा वापर करून एक मजबूत, सुरक्षित आणि कमी खर्चाची रचना तयार करणं हे आहे. आणि हा कोर्स आपल्याला तेच कसं करायचं हे शिकवतो. चला तर मग सुरुवात करूया. ब्लूप्रिंटचं पहिलं पान, जागेची निवड. मॉड्यूल 1, कोअर आर्किटेक्चरल कंपोनेंट्स. आता इमारत बांधायची म्हणजे जागा तर हवीच. हो. ॲझ्युअरच्या भाषेत या जागांना रिजन्स म्हणतात. म्हणजे मुंबई, पुणे, लंडन अशी शहरं. पण मग यात हे अवेलेबिलिटी झोन्स काय आहे? ही काय भानगड आहे? चांगला प्रश्न आहे. रिजन म्हणजे शहर, तर अवेलेबिलिटी झोन्स म्हणजे त्या शहरातले वेगवेगळे एकमेकांपासून स्वतंत्र असलेले भाग. समजा मुंबई रिजनमध्ये 3 अवेलेबिलिटी झोन्स आहेत. एक वांद्र्याला, एक अंधेरीला आणि एक समजा पवईमध्ये. अच्छा. या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र वीज पुरवठा आहे, कूलिंग आहे, नेटवर्क आहे, सगळं वेगळं. आणि याचा फायदा? फायदा असा की समजा वांद्र्यात काही तांत्रिक अडचण आली, वीज गेली, तरी तुमचं ॲप्लिकेशन अंधेरी किंवा पवईच्या डेटा सेंटरमधून चालू राहील. तुमचं काम थांबणार नाही. वाव. म्हणजे एका ठिकाणी काही झालं तरी आपलं काम दुसऱ्या ठिकाणाहून सुरू राहतं. हो, यालाच हाय अवेलेबिलिटी म्हणतात. पण जागा निवडताना फक्त ही तांत्रिक सोय बघायची की अजूनही काही महत्वाचं आहे? आहे ना, इथेच तर आर्किटेक्टचा दृष्टिकोन महत्वाचा ठरतो. 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे लेटेन्सी, म्हणजे तुमच्या ग्राहकांपर्यंत डेटा पोचायला लागणारा वेळ. अच्छा. ग्राहक भारतात असतील तर मुंबई किंवा पुणे रिजन निवडणं योग्य. त्यांना चांगला स्पीड मिळेल. आणि दुसरी, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे डेटा सॉव्हरेनिटी. डेटा सॉव्हरेनिटी म्हणजे अनेक देशांचे कायदे सांगतात की त्यांच्या नागरिकांचा डेटा देशाबाहेर साठवता येत नाही. ओहो, बरोबर. त्यामुळे युरोपियन ग्राहकांसाठी युरोपमधलं रिजन निवडणं हे फक्त तांत्रिक नाही तर कायदेशीर बंधन आहे. म्हणजे जागेची निवड खूप विचारपूर्वक करायला हवी. आता ह्या जागेवर वेगवेगळे विभाग मजले बांधायचे आहेत. त्यासाठी हे सबस्क्रिप्शन्स, रिसोर्स ग्रुप्स वगैरे आहेत, बरोबर? हे कसं काम करतं? हो, ही एक उतरंड आहे, एक हायरार्की. असं समजा की मॅनेजमेंट ग्रुप म्हणजे तुमची संपूर्ण कंपनी. ठीक आहे. त्याच्या आत सबस्क्रिप्शन्स म्हणजे वेगवेगळे विभाग, जसे की फायनान्स, HR, IT. प्रत्येक विभागाला त्याचं बजेट, त्याचे नियम ठरवून दिले जातात. आणि रिसोर्स ग्रुप्स? प्रत्येक सबस्क्रिप्शनच्या आत रिसोर्स ग्रुप्स म्हणजे त्या विभागाचे प्रोजेक्ट्स. म्हणजे IT विभागात वेबसाईट प्रोजेक्ट आणि मोबाईल ॲप प्रोजेक्ट असे 2 रिसोर्स ग्रुप्स असू शकतात. अच्छा. म्हणजे सगळं व्यवस्थित राहतं. हो, नाहीतर कोण काय वापरतोय आणि खर्च कुठे होतोय याचा हिशोबच लागणार नाही. बरोबर. जागा ठरली, रचना ठरली. आता खरं बांधकाम सुरू करूया. मॉड्यूल 2, कम्प्यूट आणि नेटवर्किंग सेवा. कम्प्यूट म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनला चालवणारं इंजिन. अगदी. यात व्हर्च्युअल मशीन्स किंवा VMs हा एक पर्याय आहे, जिथे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. पण खरं सांगू, एवढं स्वातंत्र्य सांभाळणं म्हणजे डोक्याला ताप वाटतो. याला काही सोपा पर्याय आहे का? नक्कीच आहे. हीच तर क्लाउडची खरी मजा आहे. तुमच्या गरजेनुसार पर्याय आहेत. व्हर्च्युअल मशीन म्हणजे स्वतः जमीन विकत घेऊन घर बांधण्यासारखं. पाया कसा हवा, भिंती कशा हव्यात, सगळं तुमच्या हातात. पण मग डागडुजी, सुरक्षा सगळं आपल्यालाच बघावं लागतं. बरोबर. जर हा त्रास नको असेल तर दुसरा पर्याय आहे कंटेनर्स. कंटेनर्स? हे म्हणजे एका तयार गृहप्रकल्पात फर्निचर लावलेला फ्लॅट घेण्यासारखं. अरे वा. तुम्हाला फक्त तुमचं सामान म्हणजे तुमचं कोड घेऊन राहायला जायचं. इमारतीची देखभाल म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम बिल्डर बघतो. हे तर खूपच सोपं वाटतंय. पण मी सर्व्हरलेस किंवा फंक्शन्सबद्दलही ऐकलंय. ते तर म्हणे याहूनही सोपं आहे. हो. पण मग यात काही छुपे धोके आहेत का? म्हणजे हे वाटतं तितकं सोपं आणि स्वस्त आहे का? हाच तो खरा आर्किटेक्टचा प्रश्न आहे. फंक्शन्स हे हॉटेलच्या रूमसारखे आहेत. हॉटेलच्या रूमसारखे? हो.
तुम्ही फक्त वापराल तेवढाच वेळेचे पैसे देता. समजा तुमचं काम अधूनमधूनच होत असेल, जसे की रोज रात्री एक रिपोर्ट तयार करणे. त्यासाठी 24 तास एक व्हर्च्युअल मशीन चालू ठेवायची गरज नाही. बरोबर. फंक्शन वापरल्याने प्रचंड खर्चाची बचत होते. पण यात एक कॅच आहे. तो काय? त्याला कोल्ड स्टार्ट म्हणतात. जर फंक्शन खूप वेळ वापरला गेला नाही तर ते झोपतं आणि जेव्हा त्याला पुन्हा कामाला लावलं जातं तेव्हा त्याला जागं व्हायला काही सेकंद लागतात. अच्छा. म्हणजे जिथे तात्काळ प्रतिसाद हवा असेल तिथे हा विलंब त्रासदायक ठरू शकतो. अगदी. त्यामुळे सोपं आणि स्वस्त असलं तरी ते प्रत्येक कामासाठी योग्य नाही. वा, ही खरी माहिती मिळाली. आता ह्या लहराला जोडणी देऊया. नेटवर्किंग म्हणजे इमारतीची वायरिंग, प्लंबिंग आणि इंटरनेट कनेक्शन. हो. व्हर्च्युअल नेटवर्क म्हणजे आपल्या जागेची हद्द. पण माझ्या ऑफिसमधला डेटा अझ्युअरपर्यंत सुरक्षितपणे कसा पोहोचवायचा? इथे एक मोठा निर्णय घ्यावा लागतो. 2 मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे VPN गेटवे. हा सार्वजनिक इंटरनेटवरून एक एन्क्रिप्टेड सुरक्षित बोगदा तयार करतो. ठीक आहे. बहुतेक लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी हे पुरेसं असतं. पण समजा तुम्ही एक बँक आहात, तुम्हाला प्रचंड डेटा अत्यंत सुरक्षितपणे आणि खात्रीशीर वेगाने पाठवायचा आहे. मग तर दुसरा पर्याय आहे अझ्युअर एक्सप्रेस रूट. ही एक खाजगी, भाड्याने घेतलेली लाईन आहे जी थेट तुमच्या ऑफिसला अझ्युरशी जोडते. ओहो, म्हणजे डायरेक्ट कनेक्शन. हो, ती महाग आहे पण ती गॅरंटीड परफॉर्मन्स आणि उच्च सुरक्षा देते. हा निर्णय थेट तुमच्या खर्चावर आणि कामगिरीवर परिणाम करतो. घर उभं राहिलं, वायरिंग झाली, आता सामान ठेवायला जागा. मॉड्यूल 3 स्टोरेज सेवा म्हणजे घरातले कपाटं, तिजोरी, गॅरेज. अगदी तसंच. यात ब्लॉब स्टोरेज म्हणजे गॅरेज, जिथे आपण काहीही टाकू शकतो. पण या पलीकडे काय पर्याय आहेत? बरेच आहेत आणि योग्य पर्याय निवडणं महत्त्वाचं आहे. ब्लॉब हे अनस्ट्रक्चर्ड डेटासाठी उत्तम आहे. म्हणजे फोटो, व्हिडिओ, लॉग फाईल्स. पण त्यातही ॲक्सेस टियर्स आहेत. हॉट टियर म्हणजे रोज लागणाऱ्या वस्तू, कूल टियर म्हणजे महिन्यातून एकदा लागणारं सामान आणि आर्काइव्ह टियर म्हणजे जुने दस्तावेज. अच्छा, म्हणजे वापरानुसार खर्च कमी जास्त होतो. बरोबर. या उलट अझ्युर फाईल्स हे शेअर केलेल्या कपाटासारखं आहे, जिथे अनेक जण एकाच वेळी फाईल्स वापरू शकतात. आणि डेटाबेस जसे की अझ्युर SQL किंवा कॉस्मोस DB ही तुमची लायब्ररी आहे, जिथे माहिती शिस्तबद्ध पद्धतीने ठेवली जाते. म्हणजे डेटा कसा आहे आणि तो किती वेळा वापरला जातो यावर स्टोरेजची निवड अवलंबून आहे. आता समजा माझ्याकडे माझ्या जुन्या ऑफिसमध्ये म्हणजे ऑन प्रेमाइस सर्व्हरवर खूप डेटा आहे. तो या नवीन अझ्युरच्या घरात कसा आणायचा? त्यासाठी व्यावसायिक पॅकर्स अँड मूव्हर्स आहेत का? हा, नक्कीच आहेत. डेटा कमी असेल तर अझ्युर कॉपीसारख्या टूलने इंटरनेटवरून कॉपी करू शकता. पण विचार करा, तुमच्याकडे 100 टेराबाईट डेटा आहे. तो इंटरनेटवरून अपलोड करायला तर महिने लागतील. खरंय. अशावेळी मायक्रोसॉफ्ट अझ्युर डेटा बॉक्स नावाची एक सेवा देतं. ते तुम्हाला अक्षरशः एक सुरक्षित हार्ड ड्राईव्ह पाठवतात. काय सांगताय? हो, तुम्ही त्यात तुमचा डेटा कॉपी करून त्यांना परत पाठवता आणि ते तो थेट त्यांच्या डेटा सेंटरमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये अपलोड करतात. अरे वा, म्हणजे घरभर पसारा असलेल्या सामानांसाठी मोठा कंटेनर मागवण्यासारखं आहे हे तर. अगदी. वेळ आणि इंटरनेट बँडविड्थ दोन्ही वाचतं. आपलं घर आता तयार आहे, त्यात सामानही आलंय. पण या घराला कुलूप आणि सुरक्षारक्षक हवा. मॉड्यूल 4 ओळख, प्रवेश आणि सुरक्षा. बरोबर. ऑथेंटिकेशन म्हणजे तुम्ही कोण आहात हे तपासणं आणि ऑथरायझेशन म्हणजे तुम्हाला काय करायची परवानगी आहे हे ठरवणं. हे मला कळलं. पण आजकाल पासवर्ड सहज चोरले जातात. मग फक्त पासवर्डवर अवलंबून राहणं कितपत सुरक्षित आहे? अजिबात नाही. अजिबात सुरक्षित नाही. आणि म्हणूनच आजच्या जगात झिरो ट्रस्ट मॉडेल हाच मानक मानला जातो. झिरो ट्रस्ट? हो. याचं साधं तत्व आहे, कधीही विश्वास ठेवू नका, नेहमी तपासा. म्हणजे तुम्ही कंपनीच्या नेटवर्कमध्ये आहात की बाहेर याने काही फरक पडत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही कुठल्याही रिसोर्सला ॲक्सेस करायचा प्रयत्न कराल तेव्हा ओळख पुन्हा तपासली जाईल. अगदी. म्हणजे वॉचमन तुम्हाला ओळखत असला तरी तो तुम्हाला प्रत्येक वेळी हॉलमधून किचनमध्ये जातानाही ओळखपत्र विचारेल. हां, अगदी तसंच. आणि ही ओळख फक्त पासवर्डने नाही तर मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे MFAने तपासली जाते. म्हणजे पासवर्ड सोबत फोनवर आलेला कोड वगैरे. हो, किंवा तुमचं फिंगरप्रिंट. यालाच डिफेन्स इन डेप्थ म्हणतात. म्हणजे सुरक्षेचे एकामागे एक अनेक स्तर तयार करणे. म्हणजे चोराने एक कुलूप तोडलं तरी त्याला आत दुसरं तिसरं कुलूप लागेल. बरोबर. हल्ले आतूनही होऊ शकतात. त्यामुळे कोणावरही अंधाळा विश्वास ठेवून चालत नाही. ठीक आहे, आता आपली इमारत सुरक्षित झाली.
पण ती म्हणजे नियमांनुसार आणि एका चांगल्या योजनेनुसार बांधली आहे का हे कसं तपासायचं? इथेच शेवटची 2 मॉड्यूल्स येतात असं वाटतं. क्लाउड अडॉप्शन फ्रेमवर्क किंवा CAF. हो, हे फक्त एक तांत्रिक डॉक्युमेंट आहे की त्याहून अधिक काही आहे? हे फक्त तांत्रिक डॉक्युमेंट नाहीये. ही एक व्यावसायिक रणनीती आहे. अनेक कंपन्या क्लाउडवर जातात कारण सगळेच करत आहेत. पण त्यांना का जायचंय याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. CAF तुम्हाला हेच का शोधायला मदत करतं. ते तुम्हाला प्रश्न विचारायला लावतं. क्लाउडवर जाऊन तुम्हाला कोणता व्यावसायिक फायदा हवाय, खर्च कमी करायचा आहे की नवीन मार्केटमध्ये लवकर पोहोचायचं आहे. अच्छा. CAF तुम्हाला एक रोडमॅप देतं, ज्यात तंत्रज्ञान, लोक आणि प्रक्रिया या तिन्ही गोष्टींचा विचार केलेला असतो. या फ्रेमवर्कशिवाय क्लाउडवर जाणं म्हणजे नकाशाशिवाय प्रवासाला निघण्यासारखं आहे. म्हणजे CAF आपल्याला कुठे जायचं आणि कसा जायचं हे सांगतं. बरोबर. मग वेल आर्किटेक्टेड फ्रेमवर्क म्हणजे WAF काय करतं? ते आपल्या प्रवासात GPSचं काम करतं का? की आपण योग्य मार्गावर आहोत? तुम्ही जवळ पोचलात. WAF हे GPS पेक्षा जास्त आहे. ते असं समजा की तुमच्या गाडीची तपासणी करणाऱ्या चेकलिस्टसारखं आहे. तुम्ही जे काही बांधलं आहे ते उत्तम आहे हे ते सुनिश्चित करतं. याचे 5 स्तंभ आहेत. 5 स्तंभ. खर्च व्यवस्थापन, कार्यक्षमता, विश्वसनीयता, सुरक्षा आणि ऑपरेशनल एक्सलन्स. पण 1 मिनिट, हे 5ही स्तंभ एकाच वेळी साध्य करणं शक्य आहे का? म्हणजे जर मला विश्वसनीयता सर्वोच्च हवी असेल तर माझा खर्च वाढणार नाही का? आणि इथेच आर्किटेक्टची खरी कसोटी लागते. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हे 5 स्तंभ अनेकदा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. अच्छा. उदाहरणार्थ, सर्वोच्च विश्वसनीयता मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन 3 वेगवेगळ्या रिजनमध्ये चालवू शकता. पण असं केल्याने तुमचा खर्च तिप्पट होईल. जे खर्च व्यवस्थापन या स्तंभाच्या विरोधात आहे. अगदी बरोबर. एक चांगला आर्किटेक्ट फक्त हे 5 स्तंभ ओळखत नाही, तर तो ग्राहकाच्या गरजेनुसार या स्तंभांमध्ये योग्य तोल साधतो. तो ग्राहकाला समजावून सांगतो की तुम्हाला 99.999% अपटाईम हवा असेल तर त्यासाठी एवढा खर्च करावा लागेल. पण 99.9%ने तुमचं काम भागत असेल तर आपण इतके पैसे वाचू शकतो. हा ट्रेड ऑफ समजून घेणं आणि समजावून सांगणं हेच खरं आर्किटेक्चर आहे. हो. तर थोडक्यात आज आपण फक्त विटा आणि सिमेंटबद्दल नाही तर एक संपूर्ण ब्लूप्रिंट समजून घेतलं. आपण जागेच्या निवडीपासून सुरुवात केली, त्यावर इंजिन आणि वायरिंगचं काम केलं, सामान ठेवलं, त्याला सुरक्षा पुरवली आणि शेवटी एक नकाशा आणि चेकलिस्ट वापरून हे सुनिश्चित केलं की आपली इमारत फक्त उभी नाही तर एक उत्कृष्ट वास्तू आहे. अगदी बरोबर. आपण आज बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य आणि नियम पाहिले. आता यावर विचार करायला एक प्रश्न आहे. समजा एक ई-कॉमर्स वेबसाईट बनवायची आहे जिला ब्लॅक फ्रायडे सारख्या सेलच्या दिवशी प्रचंड ट्रॅफिक मिळतो, पण बाकी दिवस खूप कमी. या वेबसाईटसाठी विश्वसनीयता आणि खर्च व्यवस्थापन या 2 स्तंभांमध्ये कसा ताळमेळ साधता येईल? कोणती कॉम्प्यूट सेवा निवडाल आणि का? या प्रश्नाचं उत्तर शोधणं हाच आर्किटेक्ट बनण्याच्या प्रवासातील पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.